नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता कन्नमवार नगर नंबर 2 विक्रोळी पूर्व हा परिसर आणि इथल्या शिल्पा भडांगे या वहिनींना जाऊन भेटणार आहोत. प्रेमातल्या आणाभाका तर असतातच, पण दोन्ही घरच्यांनी समजून घ्यावं, क्षमा करावी आणि आपलंसं म्हणावं असं दोघांनाही वाटत असतं. या ताईंच्या घरात नेमकं काय झालेलं आहे? चला शिल्पाताईंना भेटूया. काय म्हणतायत शिल्पाताई? शिल्पा वहिनी भेटल्याशिवाय कसं करणार? चला. नमस्कार. नमस्कार. चला आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर प्रशांत वसंत भडांगे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा माझा मोठा भाऊ. नमस्कार. ही माझी वहिनी. नमस्कार. ही माझी ताई. नमस्कार. त्याच्यानंतर ही माझी ताईनंतर ही माझी बहीण आहे आणि या माझ्या वहिनी. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? बालपण माझं मुंबईचंच. मुंबईत कुठे? मुंबईमध्ये विक्रोळी, कन्नमनगर 2. अरे वा. सासर पण इथे आणि माहेर पण इथे? हो. कसं काय ते? आमचं लव्ह मॅरेज झालं आणि ते मार्केटमध्ये राहायला आहेत आणि मी या इकडे. मग झालं कुठे? माझ्या बिल्डिंगच्या खाली एक दुकान होतं झेरॉक्सचं. तिथे नेहमी आम्ही झेरॉक्स वगैरे काढायला जायचो. तिथे हे यायचे. हे तिथे कशाला यायचे? कॉलेज सुटल्यावरती तिकडे यायचे. तेव्हा माझ्या मैत्रिणी कार्तिकी म्हणून होती, तिने सांगितलेलं की प्रशांतनी तुला विचारलेलं आहे. तर मी विचारलं की प्रशांत कोण आहे. त्यांनी मला कसं विचारलं, त्यांनी डायरेक्ट तिला सांगितलेलं की लग्न करायचं म्हणून त्याला तुझ्याशी. अरे बापरे. डायरेक्ट त्यांनी तसं सांगितलं. डेअरिंग आहे पण. हो. मग 2 दिवसांनी नंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर ते माझ्या पाठीमागे आले आणि त्यांनी मला डायरेक्ट विचारलं की तू माझ्यावर लग्न करशील का. मग तेव्हा मी तर लगेच पहिल्यांदा काय सांगितलं नाही. नंतर मग चौथ्यांदा जेव्हा भेट झाली तेव्हा मग त्यांना मी हो म्हणून बोलली. कुठे भेटले? सरोद हॉस्पिटल, सरोद मंदिर आहे घाटकोपरला, तिथे. तिकडे भेटला? हो. बोलवा मिस्टरांना. ओ नमस्कार. नमस्कार. काय झेरॉक्सच्या दुकानाकडे बघता बघता प्रिंटआउटच आला बाहेर. कसं काय ते? तो ॲक्च्युली तो माझा मित्र होता. तो दुकानावरच असायचा इथे. माझंही कधी म्हणजे कॉलेज वगैरे प्रिंटआउट वगैरे घ्यायचं त्याच्याकडेच घ्यायचं. त्याच्यामुळे. पण यांच्यावरती कधीपासून लक्ष होतं? लक्ष असं अचानक एक 2 वेळा तिला बघितलं मी. त्याच्यानंतर एवढं म्हणजे क्लिअर कट एकदम ह्या विचारापर्यंत जाण्याचं कारण मी पूर्ण विचार केला. तिची डिटेल मी चौकशी केली, कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे. बरोबर, ऑफकोर्स. पण ही कोणाकडे केली? माझ्या मित्रांकडे किंवा तिच्या मैत्रिणींकडे. मग तिच्या मैत्रिणींना काय विचारायचं? तिला विचारलं की काय ही कशी आहे मुलगी. चांगली आहे, स्वभाव वगैरे चांगला आहे. कितवीत होता तेव्हा तुम्ही? मी काहीतरी 12वीला होतो. आणि तुम्ही? 10वीला. वा वा, छान चौकशी केलीत, अभ्यास बरा केलात तुम्ही. आणि मग ह्यांना विचारलं तुम्ही? सर्वोदयचे सगळे देव प्रसन्न झाले एका दिवशी. हो ना? झाले ना. पण मग घरी समजल्यानंतर काय झालं? घरी जर समजल्यानंतर माझ्या घरातलं ते खूपच नाही म्हणूनच बोलत होते ते. पण घरी कधी कळलं? मी जेव्हा एक चिठ्ठी लिहिलेली. चिठ्ठी लिहिली मी पहिल्यांदा, ती चिठ्ठी लिहिली. मग ती चिठ्ठी मी लिहिलेली तेव्हा माझ्या आईला ती शाळेच्या कपड्यांमध्ये मी खिशामध्ये ठेवलेली आणि कपडे धुवत असताना आईला ती सापडली. बापरे. नंतर मग आईला सापडल्यानंतर आईनी वडिलांना सांगितलं की असं असं आहे, तिने असं असं चिठ्ठी लिहिलेली आहे, त्यांना कोण आहे तो माहिती नाहीये, आपण चौकशी केली पाहिजे. तो दिवस खूप टेन्शनचा असेल. हो. मारलं बिरलं नाही ना? नाही, वडिलांनी तेव्हा मारलं नाही. तेव्हा नाही म्हणजे नंतर समजून सांगितलं. नंतर मग 4 वर्षांनी वडील ऑफ झाले. त्या वडील खूप नाराज होते. हो होते. पण वडिलांनी समजावून सांगितलं. हो सांगितलं. आणि मग तेव्हा ह्यांना भेटले ते? नाही, ह्यांना भेटणार म्हणजे फक्त विचारपूस केली त्यांनी. कोण आहे मुलगा? पण पूर्ण टोकापर्यंत त्यांनी कधी गेले नाही. पण मग तेव्हा तुम्ही भेटण्याचा प्रयत्न केला नाही ना? नाही, कारण नाही केला. पण तुम्हाला ह्या भेटत नाही तर तुम्हाला टेन्शन नाही आलं? तुम्हाला कळलं ह्यांच्या घरी कळलंय ते? कसं काय? कोणी सांगितलं?
त्या बातम्या असायच्या आम्हाला सगळ्या असायच्या बातम्या. तुम्ही रिपोर्टरच ठेवला होता वाटतं हो, बिल्डिंग. माझी मैत्रीण होती कार्तिकी म्हणून. तिने सांगितलं घरी कळलंय आता वाट लागली. हा तिला सगळं सांगायची त्यांच्याकडे. मग लग्न तरी व्यवस्थित झालं की पळून वगैरे? ॲक्च्युअल झालं तसंच झालं जरा, म्हणजे पण माझ्या घरच्या इकडे कळल्यावर माझ्याही घरी कळलं होतं, तर माझ्या घरच्यांचा खूपच अपोज होता. माझ्या घरच्यांचाही होता, ह्यांच्या घरच्यांचाही होता. दोघांच्या घरात मान्यता नव्हती. आणि मी नाईट करायची, वडील ऑफ झालेले, हेही नाईट करायचे, म्हणजे ह्यांच्या तिन्ही शिफ्ट चालू होत्या. आणि हे मला फशिबला भेटायला आले. तेव्हा ह्यांची मम्मी म्हणजे ह्यांचा पाटला करत करत त्यांनी आम्हाला तिथे पाहिलं. पाहिल्यानंतर खूप वगैरे शिव्या वगैरे घातल्या मला. माझ्या म्हणजे तिथून जे येणारी जाणारी माणसं होती त्यांनी माझ्या आईला सांगितलं की असं असं आहे, तुमच्या मुलीला शिव्या वगैरे देत होते. तर आईला समजलं. माझ्या घरातली माझी मोठी ताई, माझी आई आणि माझ्या वहिनी मला घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर घरच्यांना सगळ्यांना ह्याच्या मम्मीने आतमध्ये घेतलं, माझ्या सासूने. पण मला बोले की तू माझ्या युंबटाच्या आतमध्ये नाही आली पाहिजेस. बापरे. असतात हे दिवस, हे क्षण असतात. त्यात त्यांचंही काही चुकलं असं नाही वाटत. म्हणजे कसं असतं की प्रत्येक आई वडील त्यांच्या परीने योग्य तोच विचार करत असतात. कारण त्यांनाही वाटत असेल की माझ्या पोरांनी आमच्या जातमधलीच मुलगी केली पाहिजे. त्यांच्याही प्रत्येकाला वाटत काही असतं. पण जाती पाती बाजूला ठेवून आता माणसाने माणसाकडे बघण्याची गरज आहे असं मला वाटायला लागलंय, हो की नाही? आणि मग आता सगळं व्यवस्थित आहे ना? खूपच असं व्यवस्थित असं नाही अजून. का? माझ्या घरच्यांचा अजूनही अपोज आहे. मग आई बाबा नाही बोलत? नाही, त्यांचा अपोजच आहे. अजून किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. कुठं राहतात आई बाबा? 135. जायचं नाही, हा नाही, ते त्यांच्या मनाने त्यांनी स्वतः स्वीकार केला पाहिजे. नाही नाही, पण करतील. सर्वात आनंदाचा क्षण असेल तो. हो ना. सगळं विसरायला तयार आहात ना तुम्ही मला सगळे? काहीही नकोय, काही नको. फक्त त्यांच्या घरातले आणि माझ्या घरातले एकत्र यावं एवढी फक्त इच्छा आहे. येणार. पाटी कोरी करण्याची गरज आहे, ती कोरी होईल पाटी. आणि नव्याने श्री गणेशा नक्की लिहिलं जाईल. मी दोन्ही घरांच्या लोकांना अगदी मनापासून आवाहन करतो. 7 वर्षांनी दोघेही सुखी आहेत, सगळं काही आहे. पण बऱ्याचदा आपलेच जेव्हा जवळ नसतात तेव्हा खूप वाईट वाटतं. पण नक्की यातून काहीतरी बदल घडेल. लवकरच ह्या कन्नमवर नगर नंबर 2 मध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे, एवढंच म्हणूया, एवढीच इच्छा व्यक्त करूया.